नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय किसान जंक्शन माकळमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. आता आपल्या भागात बऱ्याच ठिकाणी तोड वगैरे चालू आहे. काही जण खोडवा ठेवणार असतील, काही जण ठेवणार नाहीत. तर आपण खोडवा जे ठेवणार आहे त्यांच्यासाठी काही माहिती देणार आहे. इथं बऱ्याच भागामध्ये बघतो की खोडवा तोडला की शेतकऱ्यांचं पहिलं काम असतं की पहिला पाचट जाळणे. तर आपण त्या पाचटाबद्दल थोडंफार बोलणार आहोत. शेतकरी पाचट जाळतात याचं कारण ते असं म्हणतात की पाचट जर ठेवलं तर त्यांना पाणी पाजता येत नाही, कोंबडीचा प्रादुर्भाव जास्त होतो, उंदरं होतात. पण ही सरासर त्यांची कारण आहेत. आपल्याला काय योग्य वाटतं किंवा आपल्याला काय सोपं वाटतं हे महत्त्वाचं नाही. त्या जमिनीला काय लागणार आहे, पिकाची गरज काय हे बघून आपण शेती पिकवली पाहिजे. हे आपण जर पाचट जर जाळलं तर ह्याचे नुकसान काय होतं. पहिली गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये जीवाणू असतात, चांगले जीवाणू असते, बुरशी वगैरे असते, गांडूळ असतात. तर ती जमिनीचा जो एक सुपीक लेअर असतो 7 ते 8 इंचाचा, जमिनीमध्ये 7 ते 8 इंचाचा एक लेअर असतो. फर्टाईल लेअर म्हणजे सुपीक जमीन, उत्पादन करून देणारी जमीन. ती जमीन पूर्ण भाजून निघते. म्हणजे भट्टीमध्ये कसं शेंगदाणे भाजून निघतात तसंच ती सगळी जमीन भाजून निघते. ती जमीन भाजून गेली आपले चांगले उपयुक्त जीवाणू, बुरशी आहेत किंवा गांडूळ वगैरे आहेत, हे अगदी भाजून जाणार, मरून जाणार. आपण स्वतः पाचट जळलं की आपण 5-10 10-15 फूट लांब राहतो. मग त्या जमिनीचं काय होत असेल विचार करा. म्हणजे पहिलं नुकसान काय, जमिनीतले जीवाणू सगळे भाजून निघाले. दुसरी गोष्ट, आपण जे खोडवा पीक घेणार आहे त्याचा जो बुंदा तो पण भाजून निघणार आहे. त्यामध्ये त्याच्यावर उगवणीवर थोडाफार परिणाम होणार. तिसरी गोष्ट, त्या पाचटामध्ये असतं तरी काय, पाचटामध्ये काय असतं, तुम्ही जे वर्षभर त्याला शेणखत टाकलं आहे, कोंबडी खत टाकले, काय सेंद्रिय खतं टाकले, त्यातला अंश असणार आहे. तुम्ही जे रासायनिक खतं टाकले सगळं न्यूट्रिशन तेच त्या पिकामधून त्या पाल्यामध्ये गेला आणि तेच पाला परत आपल्या जमिनीमध्ये पडला. मग तो पाला आपण जाळून आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो. लक्षात ठेवा, एक एकरामध्ये जर पाचट पडतं ते ॲप्रॉक्सिमेटली 4 ते 5 टनापर्यंत असतं. 5 टन आपण धरू. 5 टन खताची किंमत आहे, शेणखताची किंवा कोंबडी खताची वगैरे काय आहे हे जो विचार करा. म्हणजे आपण तेवढं खत आपण वाया घालवतो एक काडी लावून फक्त, आणि फक्त आपल्या सोयीसाठी. पाणी पाजता येत नाही, हुमणे होते, उंदीर लागतात, हे आपली कारणं झाली. पण आपण ते 5 टन खत वाया घालवतो. म्हणजे वाया घालवलं आणि दुसरं काय करतो, बाहेरनं शेणखत आणून विकत टाकणे, कोंबडी खत टाकणे. म्हणजे कसं झालं, घर जाऊन पैशाचा व्यापार झाला. स्वतःकडे आहे ते जाळायचं आणि परत बाहेर आणून विकत घेऊन टाकायचं. पण बाजारात काही कंपन्या आहेत त्या म्हणतात की आमच्या ह्या प्रोडक्टमध्ये सेंद्रिय घटक एवढा आहे, सेंद्रिय परिसर वाढतो, ऑर्गॅनिक मॅटर वाढतो वगैरे. मी काय म्हणतो, तुम्ही वापरा ते घटक वगैरे वापरतात, त्याबद्दल काही आक्षेप नाही. पण ते जे वापरणार, जमिनीला तेवढा सेंद्रिय कर्ब मिळणार आहे का? किती मिळणार? 5 टन आपण खत जाळतो आहे, त्यातून जास्त सेंद्रिय कर्ब मिळेल की तुम्ही 1 लिटर, 2 लिटर, 10 लिटरची बाटली, 50 किलोचं पोतं, यातून जास्त मिळेल. 5 टन म्हणजे 5,000 किलो, आणि तुम्ही टाकणाऱ्या बॅगा 50 किलोच्या 2-3 टाकशील, 3 टाकता 150 किलो झालं. 5,000 किलो पिठ आलं आणि 150 किलो पिठ आलं. म्हणजे विचार करा, आपण काय करतो, आपण घर जाळून पैशाचा व्यापार करतो, स्वतःच्या जमिनीतलं सुपीकता घालवायला लागलो. जे खत आहे ते आपण काडी लावून त्याला मात्रा काढला लागलो. आता पाचट ठेवलं तर काय होतं, पाचट ठेवतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. दुसरी गोष्ट, जीवाणू भाजून निघत नाही, जमीन भाजून निघत नाही, तो जो बुडका आहे तो पण भाजला जातो. त्यामुळे काय होतं, जमीन सुपीक होतं, जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर असतो, ऑर्गॅनिक कार्बन असतो, तो वाढला. जमिनीमध्ये 5 टन खत आपण बाहेर न राहतो ते वाचलं. जमिनीमध्ये एका एकराला उसाला जवळ 40 टन सेंद्रिय खत लागतं. आपली तेवढी आता कुवत आहे की बाबा आपण 40 टन दरवर्षी टाकू, नाही जमणार. आता उसामधनं 5 मिळलं, कारखान्याची मळी थोडी टाकली, शेणखत थोडी टाकलं, कोंबडी खत थोडी टाकली, त्यांच्या थोडी असं करून आपण मॅच करू शकतो. पण आपण ते जाळल्यामुळं 5 टन खताचा आपण ऱ्हास घालवला आहे स्वतःच्या जमिनीतलाच. म्हणून म्हणतो शेतकरी बांधवांनो, पाचट वगैरे जाळू नका, त्या पाचटाचा योग्य वापर करून घ्या. आता त्याचा वापर कसा करायचा आहे, काही शेतकरी म्हणतात आम्हाला ते कुजवायला येत नाही, पण त्याची पण एक पद्धत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळं मॅनेजमेंट असतं, त्याचं आपलं मॅनेजमेंट जमलं पाहिजे. आपला ऊस तुटला की पहिलं काम काय करायचं शेतकऱ्यांनी, 8 दिवसात कामं करायची. पहिलं काम काय करायचं, पहिला पाचट कुट्टी करून घ्यायची. जर मशीन असेल तर ठीक, नसेल तर तो पाचट सरीमध्ये दाबून घ्यायचा. पाचट कुट्टी करताना पण अगदी छोटे करायचे नाहीत, छोटे कण असतात पाचटाचे, ते करायचे नाहीत. 5 ते 4, 5, 6 इंचाचे एवढे तुकडे करायचे. जर आपण छोटे अगदी कण केले तर त्याचा जर बुकणा झाला तो जमिनीतले जे कण असतात मातीचे, त्या कणामध्ये जाऊन बसतो. ते कणामध्ये जाऊन बसले की त्या कणाचं जे स्ट्रक्चर असतं, आपल्याला हवं असतं स्ट्रक्चर मातीच्याच कणाचं, ते स्ट्रक्चर बदलतं पूर्ण. मग माती जास्त पाणी धरावं लागतं. जास्त पाणी झालं तर आपल्या पिकामध्ये पिवळेपणा जास्त वाढतो. म्हणून कुट्टी करताना पण एकदम बारीक
कण होतं असं करायचे 4-5-6 इंचाचं करायचं आणि दुपारची कुट्टी जास्त करायची. दुपारी जर आपण कुट्टी करायला गेली तर त्याचा बुकणा जास्त होतो. बुकणा जास्त झाला की त्याचं कण तयार होतं आणि ते परत आपल्या जमिनीत आणण्यात आपण जमीन बाद होतात. मग त्याच्याऐवजी सकाळची किंवा 4-5च्या पुढे जास्त करून कुट्टी करायची. त्यानंतर काय करायचं, कुट्टी झाली की बाबा आपल्या सरीवरचे सगळे जे पाला आहे तो सरीत खाली दाबून घ्यायचा, सरीमध्ये दाबून घ्यायचं, भोंड्यावरचा सगळा पाला असं दाबून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, त्यामध्ये युरिया सुपर टाकायचं. युरिया आणि सुपर वापरायचं, जेणेकरून आपलं जे पाचट आहे ते फास्टमध्ये डिकम्पोज होतं किंवा कुजायला मदत होते. त्याच्यावर वेस्ट डिकम्पोजर म्हणून कल्चर मिळतं. 20 रुपयाला काय तर ती 20-30 रुपयाला किंवा 50 रुपयाला बाटली मिळते मिळते, ती यूज करायची. ते यूज करताना कसं करायचं, एका बॅरलमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 किलोपर्यंत गुळ टाकायचा आणि त्यामध्ये ते 20 ग्रॅमचे डबे वगैरे असते ते टाकायचं आणि ते सावलीमध्ये झाकून ठेवायचं आणि थोडं एक 2-4 तासाला 2-4 तासाला ते हलवायचं. त्याच्यानंतर त्या डिकम्पोजरमधले जे जीवाणू असतात ते त्यांचं मल्टिप्लाय होतं, म्हणजे त्यांचं प्रमाण वाढतं. नंतर ते गाळून घ्यायचं आणि ते पंपामध्ये भरायचं आणि ते आपण त्या पाचटावर फवारायचं. पाचटावर फवारून झालं की नंतर आपण उसाच्या बगला फोडून घ्यायचा, म्हणजे सरी असते सरी फोडून घ्यायच्या कशासाठी. ह्यानं काय होतं, उसाच्या मुळ्या तुटल्या जातात, जमिनीत हवा केली जाते आणि ती जी माती त्या सरीमध्ये दाबायची आतल्या साईड, म्हणजे त्या पाचटावरती पडली पाहिजे. मग त्यावरून आपण पाण्याने ते पाणी सोडायचं, म्हणजे कसं युरिया आणि सुपर पडलं त्यामध्ये आणि डिकम्पोज विथ पाणी आणि त्याच्यावरती माती पडली, म्हणजे ते डिकम्पोज व्हायला फास्ट मदत करतं, म्हणजे कुजायला जरा फास्ट मदत करतं. असं जर आपण केलं तर आपलं खत लवकरात लवकर आपले जे पाचड आहे ते लवकरात लवकर कुजून त्याचा खतामध्ये रूपांतर होतं. ह्याचा फायदा काय होतो, ह्याचा फायदा 5 टन खत मिळलं. दुसरी गोष्ट, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला. तिसरी गोष्ट, जमिनीचा भुसभुशीतपणा वाढला. चौथी गोष्ट, आपण जे पाचट जाळून जीवाणू आपल्या जमिनीत असेल त्याचा नाश करणार होतो तो थांबला. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं जे प्रदूषण होतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो पण कमी झाला. आपण आपल्या फक्त गावाकडे विचार करू, आपण किती जमिनीमधलं पाचट जाळतो, त्यानं किती प्रदूषण होत असेल आणि त्याचं नुकसान जास्तीत जास्त शेतकऱ्यालाच होतं. की प्रदूषण झालं की पावसाचा अकाळीपणा होणार. सगळ्या शेतकऱ्यांनी जर हे जाळायचं टाळलं तर भरपूर प्रदूषण आपलं कमी पण होणार. आता नंतर पाचट वगैरे सरीमध्ये दाबलं, बगला फोडला, त्याच्यात एक अनेक काम करायला असतात आपल्याला. ऊस तोडल्यानंतर जे मजूर असतात ते काय करतात, ऊस तोडताना ऊसाचे कांडे असतात ते जमिनीच्या वरती 1-1.5 कांडी तशी शिल्लक असते. ते त्यांना आपण काय सांगू शकतो प्रत्येकाला की बाबा जमिनीवर तोड. ते ज्या कांडे असतात ते एकतर ते मशीननं कट करून घेणे, मशीन पण असतं त्याचं ट्रॅक्टरसाठी. जर नसेल तर आपण ते कुदळीच्या साहाय्यानं तोडून घ्यायचं जमिनीत किंवा जमिनीच्या आत 1 ते 1.5 इंचापर्यंत ते तोडून घ्यायचं. त्यानं काय फायदा होतो, जमिनीच्या आत आपण जे आपली जी सरी असते सरी असते बोंड्यामध्ये जे आपण जेव्हा ऊस भरलेला असतो त्याच्यात 2 ते 2.5 आपले ऊसाचे कांडे असतात आणि तिथे डोळे पण असतात त्याला. तिथून जर तो ऊसाचे कोंब आला नवीन तर त्या कोंबाला मातीचा आधार असतो आणि तिथून येणारा कोंब हा कायम ठसठशीत असतो, अंगठीच्या आकाराचा, म्हणजे अंगठीच्या आकाराचा जाड असतो. आणि तेच जर आपण जमिनीच्या वरती जे कोंब असतात त्यातनं जर त्यातनं जर रोप वगैरे आपला तयार असतो तर ते जे फुटवा असतो तो अगरबत्तीसारखा असतो आणि तो जगेल किंवा उत्पादन जास्त चांगलं ह्याची गॅरंटी नसते. कारण वर्ण आला त्याला तिथून मुळे आली तर त्या मुळीला मातीचा आधार नसतो, नंतर ऊस तो कोलमडून पडतो जास्त. म्हणून आधी ते ठासून घ्यायचं. जे आपले फुटवे आपले बाहेर आलेले जे कोंब असतात ते पहिलं छाटून घेणं जमिनीसोबत. ते छाटून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यूज करायचं. का ते कशासाठी करायचं, खालच्या टिपरामध्ये किंवा खालच्या पेरामध्ये ऊसाच्या साखरेचं प्रमाण जास्त असतं. आपण ऊस तोडला तरी बघायचं काही दिवसांनी त्यामध्ये असं बुरशी लागलेली असते, त्याच्यामध्ये काही वेळा आळी वगैरे किडे वगैरे दिसतात. ते होऊ नये म्हणून त्यासाठी एक आळवणी घ्यायची, एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि पिकांची वगैरे वाढ जास्त व्हावी म्हणजे PGR वगैरे, ग्रोथ रेग्युलेटर्स वगैरे ते यूज करायचं. असं जर आपण केलं तर आपल्या खोडव्याच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. आणि खोडवा पीक तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त फायदा देणारं पीक आहे शेतकऱ्यांना. कारण का, यासाठी जमीन तयार करायला लागत नाही, जमीन तयार करण्याचा खर्च वाचला. दुसरी गोष्ट, बेण्याचा खर्च वाचला. तिसरी गोष्ट, बेनं लावायला माणसासाठी त्याचा खर्च वाचला. म्हणजे बऱ्यापैकी मोठे खर्च असतात ते वाचतात. तेच खर्च आपण थोडे इकडे करायचे, म्हणजे कुट्टी करणे किंवा आपलं सरी असते ना, सरीमध्ये माती दाबून घेणे, फवारणी करणे, आळवणी करणे, ह्या जर आपण केलं तर आपला खोडवा नक्कीच आपल्याला लावणी एवढा फायदा देऊन जातो. म्हणून शेतकरी बांधवांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी कृपया आपलं जे पाचट असतं ते पाचट जाळूही नका आणि कोणाला देऊही नका. आपण शेतकरी, आपण काही शेतकरी करतात पाचट जाळायचं म्हणून पाचट दुसऱ्याला देऊन टाकतात. आपण शेतकरी, आपल्याला कोण काय फुकट देतात का काही, मग आपण पण कोणाला फुकट द्यायचं नाही. आपल्या शेतातला पाचट आपल्या शेतामध्येच कुजवायचं, त्याचा फायदा आपणच घ्यायचा.